स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत क्लास 2 मॅथमॅटिक्स नेबरिंग नंबर्स ऑन ईच साईड. नेबरिंग नंबर्स म्हणजे शेजारील अंक, लगतच्या शेजारील संख्या. हिअर इज हाऊ वी गेट अ नंबर लाईन. नंबर लाईन अशा प्रकारे असते. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. अ मार्क इज मेड फॉर द नंबर 0 ॲट द लेफ्ट साईड ऑफ अ लाईन. संख्या रेषेवरती डावीकडे 0 लिहिलेला असतो. फ्रॉम देअर काउंटिंग फॉरवर्ड टुवर्ड्स द राईट द नंबर्स 1 2 3 4 आर मार्क. या शून्यापासून उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 या संख्या मार्क केलेल्या असतात ॲट इक्वल डिस्टन्सेस. आणि या ज्या संख्या आहेत त्या सर्व समान अंतरावरती असतात. म्हणजेच 0 आणि 1 मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर 1 आणि 2 मध्ये असतं. लुक ॲट एनी पार्ट ऑफ दिस लाईन. या संख्यारेषेचा तुम्ही कुठलाही भाग घ्या. लेटस टेक एनी नंबर ऑन दिस लाईन. या संख्यारेषेवरील कोणताही अंक तुम्ही घेऊ शकता. से 23. आता आपण 23 नंबर घेऊया. 23, 24, 25, 26, 27 आणि 23च्या आधी 22. द नंबर बिफोर इज 22. 23च्या बिफोर म्हणजे आधी येणारा अंक आहे 22 अँड 24 इज द नंबर आफ्टर. 24 हा 23च्या नंतर येणारा अंक आहे. इथे तुम्ही पाहू शकता 22 हा 23च्या आधी येतो आणि 24 हा 23च्या नंतर येतो. व्हॉट डू वी सी. यावरून तुम्हाला काय समजते. फॉर एनी नंबर द नेबर ऑन द लेफ्ट इज 1 लेस अँड द नेबर ऑन द राईट इज 1 मोर. कोणतीही संख्या घ्या, त्या संख्येचा डावीकडील अंक हा त्या संख्येपेक्षा 1ने कमी असतो आणि उजवीकडील अंक हा त्या संख्येपेक्षा 1ने जास्त असतो. इन द एम्प्टी बॉक्सेस राईट द नंबर दॅट कम्स इमिडिएटली बिफोर अँड द वन दॅट कम्स इमिडिएटली आफ्टर. पुढे काही नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबर्सच्या आधी येणारा अंक आणि नंतर येणारा अंक आपल्याला लिहायचा आहे. सगळ्यात पहिले आहे 54. द नंबर बिफोर 54 इज 53. 54च्या आधी येणारी संख्या कुठली आहे 53. अँड द नंबर आफ्टर 54 इज 55. 54च्या नंतर येणारी संख्या कुठली आहे 55. द नंबर बिफोर 37 इज 36 अँड द नंबर आफ्टर 37 इज 38. 37च्या नंतर येणारी संख्या आहे 38. 50च्या आधी येणारा अंक आहे 49 आणि 50च्या नंतर येणारा अंक आहे 51. द नंबर बिफोर 39 इज 38 अँड द नंबर आफ्टर 39 इज 40. द नंबर बिफोर 79 इज 78. The number after 79 is 80. The number before 62 is 61. The number after 62 is 63. The number before 78 is 77. The number after 78 is 79. The number before 30 is 29. The number after 30 is 31. अशा प्रकारे तुम्ही इथे दिलेली इतर उदाहरणे सॉल्व करू शकता. आजचा लेसन तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.